नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र अक्षय हा चंद्राकडे बघत असतो आणि रमाची आठवण काढत असताना तेवढ्यात रमाचा कॉल येतो. कारण रमासुद्धा आता अक्षयची आठवण चंद्राकडे बघतच अगदी काढत असते आणि त्याच वेळेस तिला भेटायचं आहे म्हणून ती अक्षयला कॉल करते. आता कॉल बघून मात्र अक्षयला खूपच आनंद होतो. म्हणजे नक्की रमासुद्धा मला माझी आठवण काढत आहे तर म्हणूनच तिने चक्क कॉल केला. अक्षय आनंदाने कॉल उचलतो आणि रमाला म्हणतो की रमा, तुला माहिती आहे का, अगं मला झोप नाही लागत, तू सुद्धा जागे आहेस ना. तेव्हा रमा म्हणते की हो, आणि अक्षय मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. त्यावरती आता अक्षय विचारतो की कशाबद्दल. त्यावरती रमा म्हणते की अक्षय, मला ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला भेटायचं आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, केव्हाही भेट, अगदी चालेल, मला मी तयारच आहे, मी नक्की तुला भेटायला येईल म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की उद्या भेटूयात आणि रमा लगेच फोन ठेवते आणि स्वतःला म्हणते की आता शेवटचं भेटूयात. तेव्हा आता अक्षय रमाने फोन ठेवला म्हणून थोडंसं नाराज होतो, परंतु रमा भेटायला तयार आहे हे ऐकून मात्र त्याला खूप असा आनंद होतो. तेव्हा आता अक्षय आपल्या मनात म्हणतो की फायनली आता मात्र उद्या तिच्या मनातील रमा जे काही आहे ते सर्व मला सांगेल. तर इकडे मात्र रमा वेगळाच विचार करते. रमा मात्र चंद्राकडे बघत म्हणते की उद्या मात्र अक्षय, मला तुम्हाला कायमचा निरोप द्यायचा आहे, तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा करून देण्यासाठी. त्यावरती आता इकडे शशिकांत फोनवर बोलत असतो. तो कुणाशी बोलतो त्या काही लक्षात ठेवील वगैरे त्याचं सुरू असतं आणि तेवढ्यात रूम मधून अक्षय बाहेर येतो आणि शशिकांतने फोन ठेवल्यानंतर अक्षय शशिकांतला म्हणतो की बाबा, सोरा कुठे आहे. तर आता शशिकांत म्हणतो की सोरा बाहेर गेलेली आहे आणि बाबा जर रमा आली तर आता अचानक तिला काय सांगायचं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे, जाताना ती सांगून गेलेली आहे आणि रमा आल्यानंतर तिला कॉल करायला तिने सांगितलेलं आहे, ती लगेच येईल. आणि तेवढ्यात अक्षय आता नटून थटून अगदी भेटायला जायला निघालेला असतो. शशिकांत ओळखतो. शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, कुठे निघालास इतका नटून थटून. त्यावरती आता अक्षय म्हणतो की रमानेच मला भेटायला बोलावलं. ते ऐकून तर चक्क शशिकांतला खूपच आनंद होतो. शशिकांत म्हणतो की काय सांगतोस, बछड्यात चक्क रमा भेटायला तयार झाली. दोघेही आता एकमेकांच्या हातामध्ये हात देत म्हणतात की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. अक्षय म्हणतो की हो ना, त्या बिचाऱ्या सोराची सुटका होईल. एकतर तिला आपल्यामुळे खूप त्रास झालेला आहे, तिने आपल्याला जी मदत केली त्याबद्दल खरंच आपण तिचे आभारी आहोत. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो ना, तू आणि रमाने जो काही डिसिजन घेतलेला आहे आणि तो अगदी तिला समजून सांगायचं व्यवस्थित. हे बघ, रमाने सुद्धा हा जो डिसिजन घेतलेला आहे तो घेण्यासाठी तिला ऑलरेडी खूप त्रास झालेला असेल, त्यामुळे तू प्लीज तिला समजून घे. तर अक्षय हो असं म्हणतो. त्यावरती परत शशिकांत म्हणतो की आजच जे काही आहे ते अगदी फायनल करून टाक. आता अक्षय हो असे म्हणून अगदी खुश होत आता रमाला भेटायला तो जायला निघतो. पुन्हा काहीतरी विचार त्याच्या डोक्यात येतो. पुन्हा थांबतो आणि मागे येतो आणि शशिकांतला घट्ट मिठी मारून आता दोघेही खुश होत आता पुन्हा अक्षय निघून जातो. शशिकांत खूप खुश होतो आणि त्याला ऑल द बेस्ट करतो. आता मात्र साई हा रमाला घेऊन गाडीतून येतच असतो आणि रमा मात्र विचारातच गुंतलेली असते. तिचं लक्ष मात्र साईकडे नसतंच. साई तिच्याकडे पाहतो आणि गाडी चालवत असतानाच मात्र तो आता गाणंही लावतो. गाणं चालू असताना तरी सुद्धा रमाचं लक्ष काही आता त्या गाण्याकडे सुद्धा नाही आणि साईकडे सुद्धा नाही. साई हे ओळखतो आणि आपल्या मनात म्हणतो की रमाची अशी असं शांतता आहे ना, तर ती मात्र खरंच मला अस्वस्थ करते. आता मी त्यांना गाणं वगैरे लावलं तरी सुद्धा त्यांचं लक्ष नाही, नक्की काय असा विचार करत असतील म्हणून तो रमा असे सारखं 3दा 4दा म्हणतो आणि तेवढ्यात रमा म्हणते की काय. रमा आता अगदी जो काही विचार करत आहे तर त्या विचारातून बाहेर येत म्हणते की काय झालं. तेव्हा साई म्हणतो की रमा, काय कसला विचार करतात. आता रमा म्हणते की हे बघा साई, विचार कसला नाही, तुम्ही एक काम करा, मी शाळेमध्ये नाही येत, मला येथे सोडा, मग मी माझं जे काम आहे ते पूर्ण करते. त्यावर आता साई विचारतो की असं काय करतात, शाळेत नाही येणार म्हणजे नक्की तुम्ही जाणार कुठे. आणि हे बघा रमा, तुमच्या मनामध्ये जे काही विचारांचं चक्र सुरू आहे तर त्याची जी काही आता ही आवाज आहे तर तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. काही नाही, नक्की सांगा लवकर काय आहे ते. त्यावर तर रमा म्हणते की काही नाही, आता जे काही प्रश्नांची उत्तर आहेत ना तर ती मला शोधायची आहेत. आता साई विचारतो की असे कोणते प्रश्न आहेत की त्याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत, म्हणून नक्की तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे आणि मला सांगा बरं. काल तर तुम्ही म्हणाला होता की मी आता अक्षयला भेटायला तयार नाही म्हणून, आणि जोपर्यंत आता अक्षयचं सर्व काही होत नाही तोपर्यंत मी अक्षयला विसरत नाही, मी परत नाही येऊ शकत. आणि आज मात्र तुम्ही कसला विचार करतात.
नक्की असं काय झालं की तुम्ही परत आलात आणि कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही इतक्या घाईने परत आलात बरं? आता रमा साईला प्रश्न विचारते की जर मी तुमच्या आयुष्यातून तुम्हाला न सांगता निघून गेले असते तर मात्र काय केलं असतं, तुम्हाला काय म्हणजे वाटलं असतं? तेव्हा आता साई म्हणतो की मला राग आला असता आणि हे बघा मी तुम्हाला शोधलं असतं आणि तुम्हाला नक्कीच जाब विचारलं असतं की तुम्ही असं का केलेत म्हणून, का तुम्ही मला सोडून गेलात म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की हो का, आणि हे बघा मी अक्षयच्या आयुष्यामध्ये इतक्या दिवस होते आणि मी मात्र आता निघून गेले असते तर अक्षयला किती वाईट वाटलं असतं. आणि हे बघा मात्र आता जेव्हा मी त्यांना सोडून निघून गेले असते तर माझ्या मनात सुद्धा आता ती भावना आहेच, मी त्यांना न सांगता निघून गेले तर परंतु आता मात्र त्यांच्या मनात सुद्धा ती जी काही भावना होती माझ्याबद्दलचा राग होता. मग इतक्या दिवसातून सुद्धा मी आता सुद्धा तेच करत होते की मी त्यांना न सांगता त्यांना सोडून जात होते आणि परत मात्र तीच रुखरुख माझ्या मनामध्ये असते. म्हणून मी ठरवलं. तेव्हा आता साई विचारतो की नक्की काय ठरवलं तुम्ही? त्यावर आता रमा म्हणते हो मी ठरवलं अक्षय बरोबर एकदा जाऊन बोलायचं आणि त्यांना सगळं काही समजावून सांगायचं, त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून मला हेच सांगायचं की माझ्या मनामध्ये काय आहे ते. शांतपणे अगदी मनात कोणताही कडवटपणा न ठेवता मला त्यांचा निरोप घ्यायचा आहे. त्यावर आता साई म्हणतो की हे सगळं बोलणं सोपं आहे. साई म्हणतो की खरंच तुम्हाला हे सर्व जमणार आहे का अक्षयच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्याचा निरोप घ्यायला? तेव्हा आता रमा म्हणते की मला हे सर्व करावे लागेलच, माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि अक्षयसाठी सुद्धा. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा रमा, हे सर्व करण्याची काही गरज नाही, उगाच तुम्ही भावनेच्या भरामध्ये. तेव्हा आता रमा रागानेच म्हणते की साई बाद झालं, मला मात्र तुमच्याकडून आता कोणताही उपदेश नकोय, मला फक्त एक मित्र म्हणून प्रोत्साहन हवं आहे आणि आता मित्र म्हणून माझ्या तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. तर त्यावर आता साई म्हणतो की हो मित्र म्हणून माझी कायमच तुम्हाला अगदी साथ तर असेलच आणि पाठिंबा सुद्धा असेल. तुमच्या मनातील जे काही आहे ते पूर्णपणे साफ व्हावे आणि तुम्ही कायमच्या इकडे यावे. त्यानंतर आता अक्षय रमाला भेटायला आलेलाच असतो आणि त्या बगीच्यामध्ये मात्र एक बाई आहे तर ती फुलांचे बुके विकायला येते आणि अक्षयला म्हणते की साहेब अहो प्लीज, अहो बोहणी आहे, बुके घ्या ना. तर अक्षय म्हणतो की काय बोहणी, आणि मग द्या एक बुके. म्हणून आता अक्षय खूप खुश होत मात्र फुलांचा बुके विकत घेतो आणि अक्षय मात्र अगदी मनानेच 500 रुपयाची नोट देतो आणि हा दिवस तुमच्यासाठी खूप लकी हो आणि अगदी सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं हो. म्हणून आता अक्षय अगदी खुश होत पैसे देतो. आता ती मुलगी म्हणते की थँक्यू साहेब आणि खुश होतच निघून जाते. त्यानंतर रमा मात्र आता इकडे अक्षयला भेटायला येत असते आणि ती सुद्धा आता रमाला म्हणते की अहो ताई प्लीज, सुंदर बुके आहे, घ्या ना. रमा मात्र काही न बोलता लगेच पुढे निघून येते. तेव्हा आता अक्षय इकडे तिकडे रमाला शोधत असतो आणि त्याच वेळेस रमा तेथे येते आणि रमाला बघून आता अक्षय खुश होतो आणि तिला हाय करतो. रमा मात्र आता थोडीशी हसते तर अक्षय लगेच तिला फुलांचा बुके देऊ करतो. तेव्हा आता रमा मात्र काही फुलांचा बुके घेत नाही आणि डायरेक्ट अक्षयला म्हणतं की आपण मुद्द्याचं बोलूया. तेव्हा अक्षय म्हणतो की हो तेच तर करत आहे, कारण छान हवा आहे, मस्त वातावरण आहे आणि अगदी छान फुलं देऊन विचारावेत की अगदी ही फुलं कशी आहेत म्हणून. तेव्हा रमा रागाने म्हणते की मी सोरा नाही, आपण डेटवर नाही आलो. तेव्हा अक्षय म्हणतो की इतकं चिडण्यासाठी काय झालं आणि एक्स बायकोला मात्र फुलं देण्यासाठी आता डेटवर वगैरे नाही जावे लागत आणि होणाऱ्या बायकोला फुलं देण्यासाठी काय कोणत्या व्हिसाची गरज नसते आणि प्रसन्न निर्मळ मन हवं, देण्याची इच्छा हवी. म्हणून अक्षय मात्र आता पुन्हा तिच्यासमोर फुलांचा बुके धरतो आणि तिला घे असं म्हणतो. रमा रागाने मात्र अक्षयचा फुलांचा बुके बाजूला लोटते आणि म्हणते मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. त्यावर तर अक्षय तरी सुद्धा म्हणतो की बरं ठीक आहे, राहिलं हे, अगं तू फुलांचा तरी विचार कर, फुलांना किती वाईट वाटेल, अगं घे ना प्लीज. म्हणून तो पुन्हा आता रमासमोर फुलांचा बुके धरतो. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगितलं की मला खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि हे बघा मी हे म्हणत होते. तर अक्षय म्हणतो की अगं सांग ना मग, आणि हे बघ असं उभं राहून बोलायचं आहे का, चल तिकडे बसू, चहा घेऊ निवांत आणि चहा घेता घेता मग मस्त बोलूयात आणि चल लवकर चल. म्हणून तो रमाचा हात धरतो. रमा मात्र रागाने बघत असते आणि तो रमाचा हात धरून मात्र एका टपरीवर तिला घेऊन येतो आणि तिला बसायला सांगतो आणि तेथे बसून तो रमाला विचारतो की अगं डेटवर नाही जाऊ शकलो तर काय फरक पडतो, अगदी इथे बसून निवांत चहा तर घेऊया. आता रमा पुन्हा म्हणते की झालं तुमचं बोलायचं झालं असेल तर मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो बोला, आणि आरके मॅडम तुम्ही तर त्यासाठीच मला इथे बोलावलेलं आहे, मग बोला ना नक्की काय बोलायचं आहे, बोल रमा, अगं बोल तुला काय बोलायचं आहे. असे सारखे सारखे तो तेच विचारतो. रमा त्याच्याकडे पाहत असते. त्यावरती आता अक्षय म्हणतो की रमा तुला बोलायचं असेल तर तू बोलू शकते, परंतु त्या अगोदर छान असं रिलॅक्स बस आणि थोडंसं हस, असा हसण्यासारखा चेहरा तरी कर, खुश असण्यासारखा, म्हणजे चहा तुला गोड लागेल तर. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा मला नाही हसायचं.
त्यावरती आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, नको हसू, आणि दोन्हीही चहामध्ये साखर काही घालू नका, कारण मॅडमने सुद्धा चहा म्हणजे अगर बिगर साखरेचा चहा घेत आहे, साखर सोडलेली आहे का, हो की नाही रमा. तेव्हा तरी सुद्धा रमा अक्षयकडे रागाने बघत असते. अक्षय तिच्याकडे बघतो आणि परत खाली बघतो. तेव्हा तर रमा बाजूला पाहते. आता विचार करतो की आता अक्षय की नक्की ह्या रमाला काय झालं असेल, ती अशी का रिॲक्ट होत असेल. त्यावरती आता अक्षय चहा घेतो आणि रमाला एक चहा देतो. रमा मॅडम घ्या चहा, असे अगदी प्रेमाने म्हणत असतो. आणि रमा मात्र काही उत्तर देतच नसते, गुपचूप ती चहा घेत असते. तर अक्षय म्हणतो की अहो हे बघा, माझ्या चहामध्ये काहीतरी पडलेलं आहे ग्लासमध्ये. तेव्हा आता जो काही चहावाला आहे तो अक्षयला म्हणतो की मी तुम्हाला दुसरा चहा देतो. तेव्हा अक्षय म्हणतो की नकोय, मला नकोय आता दुसरा चहा, चहामध्ये काहीतरी पडलेला आहे. आता तो दुकानदारांना म्हणतो की मी मॅडमच्या कपामधून पितो. आता रमा लगेच त्याच्याकडे रागाने पाहत असते. त्यावरती आता अक्षय म्हणत असतो की हे बघा, एका कपातून जर चहा पिला तेव्हा मात्र आता मैत्री आणि प्रेम हे वाढतं, आणि आता मात्र जो चहा पित असतो तेव्हा आता लगेच अक्षयचं खूप असं काहीतरी सुरू असतं. तो इतका खुश असतो, अरे वा, साखर न घालता चहा इतका गोड झाला. तर आता अक्षयच्या ह्या बोलण्याचा आणि वागण्याचा रमाला राग येतो. रमा म्हणते की काय नक्की तुमचं काय सुरू आहे, काय चालू तुम्हाला तरी कळते का, तुम्ही नक्की काय बोलता आणि काय वागता, तुमच्या असे बोलण्यात कोणताही अर्थ नाही, असे बोलून रमा रागाने तिथून जायला निघते. किंवा आता अक्षय म्हणतो की अगं गोड चहा आहे, त्याबद्दल मी तुला सांगतोय, आणि तो रमाला आवाज देत असतो. रमा रागातच तिथून निघून जाते. आता मात्र तो रमाच्या मागे येत असतो. रमा मात्र काही अगदी जायला तिथून म्हणजे रागानेच निघलेली असते. अक्षय अगदी त्याला चालता येत नाही, एक एक पाऊल टाकत मात्र तो रमाच्या मागे येत असतो. आणि रमा अगं ऐक ना, ऐकून घे, तो रमाला समजावण्याचा खूप प्रयत्न करत आहे, परंतु रमा काही ऐकायला तयार नाही. मला काही ऐकून घ्यायचं नाही, मी जाते, असे बोलत आता ती रागाने जायला निघलेली असते. त्यावरती अक्षय एक एक पाऊल टाकत तिच्या मागे येतो आणि रमाला म्हणतो की हे बघ, तू जे बोलण्यासाठी आली होती ते तरी बोल. तेव्हा रमा नाही नाही करत असते. त्यावरती अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, तुला आता बोलता येत नाही, मला त्याची कल्पना आहे, पण बोल ना रमा, अगं नक्की तुला काय बोलायचं आहे, बोल, लवकरात लवकर बोल. आणि हे बघ अगं, मला सौराने सांगितलं होतं की सध्या तू खूप अपसेट आहे म्हणून. आणि तेवढ्यात रमा आता थांबते. अक्षय धावतच तिच्या मागे येत असतो. तेव्हा आता रमा विचारते की अपसेट, मग का मी अपसेट असेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं, तुला तर आता हे असं वाटत असेल की रमा अक्षयच्या जोडीपेक्षा आता सौरा अक्षयची जोडी मात्र जास्त परफेक्ट आहे, तर ते दोघे खरंच खूप कपल छान दिसतात म्हणून तू अपसेट आहे. तर त्यावरती आता रमा म्हणते की नाही, मी अपसेट वगैरे काही नाही, उलट मला छान वाटतं की तुम्ही मोह ऑन होता म्हणून, आणि पुन्हा तुम्ही प्रेमात पडलात. आणि मला एक गोष्ट मात्र जास्तच चांगली कळली की तुम्ही मात्र सौरावर खूपच जास्त प्रेम करतात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो ते तर आहेच, कारण मी प्रेमामध्ये अखंड बुडालो आहे आता. आणि घरचे सुद्धा म्हणतात की बाबा, आई आणि सगळेजण म्हणत आहे, कारण सौरा ही तुमच्या आयुष्यामध्ये हवीच आहे, कारण इतक्या वर्षातून मात्र तुमच्या आयुष्यामध्ये हे प्रेम आलेलं आहे, तर आणि माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा प्रेम आलेलं आहे, त्यामुळे हे प्रेम मी असं नाही गमावणार. तर आता हे ऐकून रमाला आणखीनच राग येतो आणि रमा पुन्हा रागाने जायला निघते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं ऐक ना प्लीज, माझ्या होणाऱ्या बायकोला मला गिफ्ट घ्यायचं होतं आणि ते चॉईस करण्यासाठी तू माझी मदत करणार होती, मग प्लीज कर ना. तेव्हा रमाला आणखीनच राग येतो. रमा म्हणते की तुमचं तर तिच्यावर खूप प्रेम आहे, मग तिच्या जे काही आवडीनिवडी आहे तर त्या तुम्हाला माहितीच असतील. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो ना, ते तर खरंच आहे, कारण सौरा माझ्या आयुष्यात आली, मग अखंड मी केव्हा बुडालो हेच मला नाही कळाले. आणि तेवढ्यात मात्र आता सौरा ही समोर अगदी तिच्या मित्राशी बोलत असते आणि रमा हे सर्व बघते. सौरा मात्र ती आपल्या मित्राला म्हणत असते की अरे खरंच तू इकडे आलेला आहे, मला घरी सांगताच येईना आणि तुला भेटायला काही वेळ मिळेना, कारण ऑलरेडी मला घरातून बाहेर पडताच येईना. नक्की इतके मी कामामध्ये बिझी होते आणि खरंच सॉरी बरं का, ॲक्च्युली सगळा गोंधळ सुरू आहे त्यामुळे मला नाही येता येत, परंतु मी तुला प्रॉमिस करते इतका गोंधळ सुरू आहे आणि तुला काय सांगायचं, म्हणून ती आता तिच्या मित्राला सांगत असते. आणि तेवढ्यात ती फुलांचा बुके विकणारी बाई आहे, तर ती मात्र सोराजवळ येते आणि म्हणते की मॅडम हे गुलाबाचं फुल तरी घ्या. ती सोरा मात्र घाईने ओके थांब असं म्हणून त्या मुलीला पैसे देते आणि लगेच ती फुल घेते आणि त्या मुलीला थँक्यू असं म्हणते. सोरा आज इतकी खुश असते. रमा आता हे सर्व काही जो प्रकार समोर घडत आहे तो बघत असते आणि सोराविषयी आता तिला वेगळा जो काही तिचा मित्र तिला भेटलेला आहे म्हणजे अक्षयलाही नक्की फसवते असा आता रमाचा गैरसमज होतो. तेव्हा आता सोराने खूप छान अगदी खुश होतो. फुलांचं बुके फुल आहे तर ते विकत घेतलेलं असतं आणि रमा तिच्याकडे सारखी पाहतच असते.
त्यावरती आता सोरा लगेच ते गुलाबाचं फूल आपल्या मित्राला द्यायला पुढे करते आणि प्रेमाने त्याला गुलाबाचं फूल देत असते. रमा तर हे सर्व बघून शॉक होते आणि नक्की हे अक्षयला फसवत आहे रमाच्या लक्षात येते. आणि जर हे अक्षयने बघितलं तर त्याला खूप असं वाईट वाटेल, पूर्णपणे तो खचून जाईल, कारण आता अक्षयचं सोरावर खूप प्रेम आहे असं आता रमाचा गैरसमज झालेला असतो. आणि आता ती हे सर्व पाहते त्या क्षणी मात्र ती पुन्हा मागे येण्याचं ठरवते. सोराचा मित्र आता रुसून बसलेला असतो. आता सोरा त्याच्या खूप अगदी विनवण्या करते की प्लीज सॉरी, अरे घे ना प्लीज सॉरी, असं ती सारखं सारखं तेच म्हणत असते आणि त्याला खुश करण्याचा प्रयत्न करते. परंतु तिचा मित्र काही ऐकायला तयार नसतो. त्याचा काही राग अजूनपर्यंत गेलेला नसतो. रमा आता हे सर्व पाहते. अक्षय आता आवाज येतो की काय झालं रमा, असं शॉक बसल्यासारखी तू का उभी आहे. आणि तेवढ्यात रमा बघतच असते. आता मात्र रमा ही सोराकडे आणि तिच्या मित्राकडे पाहत असते. सोरा मात्र आता त्याचे गाल धरून ओढत असते, त्याची चेष्टा वगैरे करत असते, त्याला खुश करत असते. त्यानंतर आता इकडे इरावती आणि तारा सुद्धा सोराचा पाठलाग करत तिच्या मागेच येत असतात. तारा पूर्ण वैतागून जाते. अगं ग्रॅमी, कशाला आपण तिच्या मागे पाठलाग करत येत आहोत, नक्की काय करायचं आपल्याला. तेव्हा इरावती म्हणते की हे बघ, तू मगाशी बघितलं नाहीस का ती बाहेर घरातून पडण्यासाठी किती उतावळी झाली होती. तिला असं झालं होतं की केव्हा मी घराच्या बाहेर पडेल. माझी पूर्ण खात्री आहे की नक्की काहीतरी काळबेरं आहे. तर तारा म्हणते की आपण एक प्लॅन करू, तिचा फोन घेऊन मात्र आपण तिचा मोबाईल हॅक करू. आणि हे बघ अगं, तिला घरातून घाईघाईने बाहेर निघायचं होतं, नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून, कोणाला तरी भेटायचं असतं. आणि जर तिला अक्षयसोबत खरं प्रेम असतं, तिला खरंच अक्षयबरोबर लग्न करायचं असतं, तर तिने मात्र आता आपल्याबरोबर वेळ घालवला असता, अक्षयला अगदी वेळ दिला असता. परंतु तिचं मन मात्र आता काही आपल्याबद्दल नाही, नक्की काहीतरी गंमत आहे आणि तिच्याच मागे लागून मात्र अगदी रेड हँड ती गंमत शोधून काढायची. नक्की काय असेल ते सर्व. तेव्हा आता तारा म्हणते की हे बघ ग्रॅमी, अगं हे बघ, आपण मात्र आता एकदाचा हिचा गेम आहे तर तो संपून टाकूयात. एकदाचं तिला पकडू, रेड हँड पकडू आणि लवकरात लवकर तिचं जे काही काळबेरं मनात आहे ना तर ते बाहेर काढू. आणि नक्की तिचं लोकेशन इथेच कुठेतरी दिसत आहे, आपण नक्की जाऊयात. तेव्हा आता इरावती म्हणते की हो नक्कीच जाऊयात, इथेच काहीतरी आहे म्हणून, आणि एकदाच आपण हे सर्व संपून टाकूयात. म्हणून आता त्या लोकेशनवर त्या दोघी जायला निघतात. आणि तेवढ्यात शशिकांत त्यांच्या समोरून येतो. शशिकांत मात्र आता समोरून आल्यानंतर, अरे काय योगायोग आहे हा सर्व, म्हणजे तुम्ही सुद्धा मला भेटलात आज चक्क. त्यावर आता इरावती रागानेच विचारते की कसला योगायोग आहे बरं. त्यानंतर आता शशिकांत परत म्हणत असतो की हे बघा, मी तर अगदी कोणताही उद्देश मनामध्ये न ठेवता, मला काही काम वगैरे सुद्धा नव्हतं, निरुपयोगी असे मी भटकत होतो. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारख्याच अगदी निरुपयोगी दिसतात, भटकत आहात. आणि मला तर अगदी तुम्ही भेटलात आणि तुम्हाला मी भेटलो. तेव्हा आता इरावती म्हणते की आम्ही बिना कामाचं नाही भटकत, काहीतरी काम आहेच म्हणून दोघीजणी बाहेर पडलो आणि एका ठिकाणी चाललो आहे. तर त्यावर आता हे ऐकून शशिकांत म्हणतो की अरे अरे अगं, मला सुद्धा काम दे, मला काम करण्याची खूप आवड आहे, पण मला काम करण्यासाठी कोणी देतच नाही, त्यामुळे तू सुद्धा मला काम दे, मी सुद्धा तुमच्यासोबत काम करायला येतो, आपण एकत्र जाऊयात. तेव्हा इरावती रागानेच म्हणते की आमच्यामध्ये तुला काही काम नाही, आमचं आम्हाला जाऊन दे, ते बायकांचं काम आहे आणि बायकांच्या कामामध्ये लुडबुड करू नकोस, आमचं काम आम्हाला करून दे, तू जा तुझ्या कामासाठी. त्यावर आता शशिकांत म्हणतो की अगं बायकांचं काम आहे तर बायकांना सारखं माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखतं, त्यात तर मी चॅम्पियन आहे. मग अगं काही काम असेल तर मला प्लीज सांग, मी करायला तयार आहे, मी चांगलं बायकांना ओळखतो. तर आता इरावती रागाने म्हणते की मला बायकांना ओळखणारा माणूस नकोय, कळले ना आता तुला सर्व. आणि ताराला म्हणते की तारा, तर तारा म्हणते की ग्रॅमी, अगं मला एका फ्रेंड्सला नोट द्यायच्या आहेत, मी आलेच जरा म्हणून ती जायला निघते. तेव्हा शशिकांत आता ताराला थांबवितो आणि म्हणतो की हो का, तुला नोट्स द्यायला जायचं का, अगं तुमच्या दोघींचं काय चाललेलं आहे हे मला चांगलं माहिती आहे, मला कळत नाही का, सोराचा पाठलाग करून मात्र तिला खोटे ठरवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. तेव्हा इरावती आणि तारा मात्र अगदी गप्प बसतात, त्यांना काय बोलावं हेच काही कळत नसतं, कारण शशिकांतने त्यांची चोरी पकडलेली असते. त्यानंतर आता इकडे रमा समोर जे काही बघत आहे सोराचा बॉयफ्रेंड आणि सोरा, तेव्हा लगेच आता हे सगळं काही बघून रमा एकदम शॉक होते. आता सोराचं जे काही समोर चाललेलं आहे ते बघून रमा विचार करत असते की सोरा अक्षयला फसवते आणि जर सोराला त्यांनी असा तिच्या बॉयफ्रेंड सोबत बघितलं तर मात्र त्यांना धक्का बसेल, ते एकदम खचून जातील. म्हणून रमाची पूर्णपणे घालमेल सुरू असते आणि अक्षय तिच्या मागे येतच असतो. आता अक्षयने सोराला बघू नये म्हणून आता रमा अक्षयचा हात धरते आणि त्याला मिठीत घेते. अक्षयला तर खूपच आनंद होतो, चक्क रमाने मिठी मारली म्हणून. आता रमा मिठीत घेत अक्षयला
मनात म्हणते की सॉरी अक्षय, मी तुमचा विश्वास तुटलेला नाही बघू शकत. आणि सारखी ती सोराकडे पाहत असते आणि चक्क ती अक्षयला मिठीत घेते. तेव्हा अक्षय तर मनातून इतका खुश असतो आणि तो म्हणतो की रमा, तुम्हाला इशारा दिला की माझ्या मनामध्ये तूच आहेस, म्हणून तर तुम्हाला घट्ट मिठी मारली. आणि तेवढ्यात सोरा आणि तिचा बॉयफ्रेंड तिथून निघून जायला निघतात. आणि तेवढ्यात आता रमा ही अक्षयला मिठीतून बाजूला करते. आता अक्षय म्हणतो की बोल ना रमा, कशासाठी तू बोलावलं होतंस? तेव्हा रमा डायरेक्ट विचारते की सोरा आता कुठे आहे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की सोरा देवळात गेली, आम्हाला दोघांसाठी ती काहीतरी पूजा ठेवणार होती म्हणून ती देवळात गेली. तेव्हा आता रमाला खूप वाईट वाटतं. आता रमाला असं वाटतं की सोरा अक्षयला इतकं मोठं फसवत आहे म्हणून धोका देत आहे ती अक्षयला. ती अगदी डोळे भरत ती अक्षयकडे पाहत असते. तिला वाईट वाटतं. अक्षय तिला विचारतो की तुला नक्की काय बोलायचं होतं, बोल बरं. तेव्हा आता रमा पूर्णपणे गडबडून जाते, इकडे तिकडे बघते. सोरा गेलेली असते. आता रमाला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. नक्की काय करायचं, काय बोलायचं? अक्षय म्हणतो की बोल रमा, तुला काय बोलायचं आहे बोल ना. सोराला आता नक्की सोरा ही फसवत आहे याचा रमाला जास्त धक्का बसलेला असतो. रमा पूर्णपणे आता अशी शांत होते. नक्की कसं रिॲक्ट व्हायचं हेच तिला काही कळत नसतं. म्हणून रमा घाईने तिथून निघून जाते. अक्षय रमा रमा आवाज देतो आणि आता अक्षयला मिठी मारलेली आहे याचा आनंद खूप असतो म्हणून तो बिचारा खुश असतो. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र रमा डायरेक्ट आता घरी येते आणि पार्वती आजी आणि शशिकांत या दोघांना म्हणते की सोरा. तेव्हा आता शशिकांत विचारतो की सोराबद्दल काय? आता मात्र रमा म्हणते की बाबा सोराचं अफेअर सुरू आहे. आणि आता मात्र रमा ही अगदी बाहेर येते, गाडीमध्ये बसून म्हणते की आता मात्र तो तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे मी शांत नाही बसणार. आता जाब मी सोराला विचारणार, ते पण तुमच्या अगोदर. हा जो काही गुंता आहे तर तो सगळा गुंता सोडवणार. किंवा आता शशिकांत घाईने अक्षयला येतो. अक्षयला हे सर्व काही सांगतो. एकदा की मात्र आता रमा सोराला भेटेल आणि दमात घेऊन तिने मात्र जर सोराला काहीतरी विचारलं आणि सोरा बिचारी घाबरली आणि तिने जर काही सांगितले तर तुला सगळं काही मुसळ केरामध्ये. अक्षय म्हणतो की नाही, असं नाही होऊ शकत. आता असं व्हायलाच नकोय. आता मात्र रमा ही आता सोराला भेटण्या अगोदर आपण रमा तिलाच भेटायला अगोदर हवं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो, तेच आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून आता ते दोघांचा आता आणखीनच नवीन प्लॅन सुरू होतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.